स्टार डेल्टा अँड डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन. ओके. आता आपण डिफरंट डिफरंट टेक्निक्स बघतोय फॉर द नेटवर्क रिडक्शन. नेटवर्कचे भरपूर नेटवर्क्स आहेत आपले. हे नेटवर्क कसे रिड्यूस करायचे आणि एक सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये त्या नेटवर्कला आपण काय करतोय, कन्वर्ट करतोय. आता आपण जे न्यूमरिकल्स पाहिले, सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट केले म्हणजे काय केलं आपण, एक सिंगल व्होल्टेज सोर्स आणि एक सिंगल रेजिस्टन्स सिंपल नेटवर्क मध्ये कन्वर्ट केले. एवढे कॉम्प्लिकेटेड नेटवर्क्स होते ते आपण काय केले, कन्वर्ट केले का सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये. अशीच एक सिम्प्लिफिकेशनची टेक्निक आहे, इज कॉल्ड एज स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन. त्यालाच काय म्हणतो आपण, स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन. ओके. डेल्टा इज अ ग्रीक वर्ड, right? Delta is a Greek word. In Greek, delta is called as a triangle. Okay, delta means triangle. आणि तो जो शेप दिसतो तो स्टार सारखा शेप दिसतो, इट इज कॉल्ड एज स्टार कनेक्शन. त्याला म्हणतात स्टार कनेक्शन. ओके. आपण पहिल्यांदा स्टार काय असतो आणि डेल्टा काय असतो बघू आपण. स्टार आणि डेल्टा काय असतो, तर डेल्टा मी सांगितलं इट इज अ ग्रीक वर्ड. ग्रीक मध्ये डेल्टा म्हणजे काय असतो, ट्रायंगल असतो. काय असतो, ट्रायंगल असतो. आता स्टार काय, तर जिथे काय असेल, जिथे काय असतं, जे तीन रेजिस्टन्सेस आपल्याला दिलेले आहेत, हे तीन रेजिस्टन्सेस अशा वेने कनेक्ट केले आपण की त्या प्रत्येक रेजिस्टरचा जो सेकंड एंड आहे, हा सेकंड एंड एका कॉमन पॉइंट सोबत जर आपण कनेक्ट केला, ओके, इट फॉर्म्स अ स्टार कनेक्शन. काय फॉर्म करतो तो, स्टार कनेक्शन फॉर्म करतो. मग आता हा सपोज हा रेजिस्टन्स आहे R1, हा रेजिस्टन्स आहे R2, हा रेजिस्टन्स आहे R3. त्या रेजिस्टन्सचे पहिलं एंड सेकंड, फर्स्ट सेकंड. ओके. काय केलं मग आपण इथे, the second end of every register, each register is connected to the common point. Okay. एका कॉमन पॉइंटला कनेक्ट केले म्हणजे इथं कनेक्ट केले मी, याला इथे कनेक्ट केलं, याला इथे कनेक्ट केले, हा इथे कनेक्ट केलं. म्हणजे या कॉमन पॉइंटला कनेक्ट केले, दिस कॉमन पॉइंट इज कॉल्ड एज एस पॉइंट और स्टार पॉइंट. त्या पॉइंटलाच काय म्हणतात, स्टार पॉइंट किंवा कॉमन पॉइंट म्हणतात. ओके. देन दिस टाइप ऑफ कनेक्शन इज कॉल्ड एज स्टार कनेक्शन. या कनेक्शनला काय म्हणतात, स्टार कनेक्शन. ओके. स्टार कनेक्शन लिहिण्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, वेगवेगळे मेथड्स आहेत. सपोज मी असं पण लिहू शकतो, first second, first second, right? R1, R2, R. झाला स्टार कनेक्शन. काय केलं आपण इथे, जे सेकंड एंड आहेत प्रत्येक रजिस्टरचे, दे आर कनेक्टेड टू द कॉमन पॉइंट. ओके. द फॉर्म ऑफ कनेक्शन इज कॉल्ड एज अ स्टार कनेक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण, स्टार कनेक्शन म्हणतो. मग याच्यामधलं एक टर्मिनल आउट होतं, याच्यामधलं एक टर्मिनल आउट होतं, आणि याच्यामधलं एक टर्मिनल आउट होतं. फर्स्ट टर्मिनल, सेकंड टर्मिनल, थर्ड टर्मिनल, हे आपण पुढे सप्लाय सोबत कनेक्ट करत असतो. ओके. दिस टाइप ऑफ कनेक्शन इज कॉल्ड एज अ स्टार कनेक्शन. काय म्हणतो आपल्याला, स्टार कनेक्शन. कळालं का स्टार कनेक्शन म्हणजे काय असतं. आता स्टार कनेक्शन मध्ये काय काय दिसतं तुम्हाला, तर तीन रजिस्टर्स कनेक्ट केले आपण स्टार कनेक्शन मध्ये, आणि आउट झालेले पॉइंट्स पण किती आहेत, 3 पॉइंट्स आउट होतात. त्यामध्ये किती पॉइंट्स आउट होत आहेत, 3 पॉइंट्स आउट होत आहेत. हा फर्स्ट पॉइंट आउट झालेला, हा सेकंड पॉइंट आउटचा, हा थर्ड पॉइंट. रेजिस्टन्स पॉइंट किती आहेत, R1, R2 अँड थर्ड पॉइंट इज R3. किती पॉइंट्स आउट केले आपण, 3 पॉइंट्स यामधलं आउट केले. इट इज कॉल्ड स्टार कनेक्शन. ओके. फर्स्ट हेडिंग द्या, स्टार कनेक्शन. स्टार कनेक्शन और स्टार नेटवर्क, स्टार नेटवर्क. If one end of if one end of each of the three register one end of each of the three register R1, R2 and R3, one end of each of the register R1, R2 and R3, it's connect to a common point. It's connect to a common point called as star point. Called as star point. This type of network is called as star network. This type of network is called as star network. Star network. ही डायग्राम काढायची स्टार नेटवर्कची.
डायग्राम ड्रॉ करायची स्टार नेटवर्क. झालं. ओके, स्टार नेटवर्क झालं. द नेक्स्ट हेडिंग आहे डेल्टा नेटवर्क. डेल्टा नेटवर्क. Delta network. And if three registers are three registers are connected in such a way that three registers are connected such a way that such a way that second end of first register second end of first register is connected to the second end of first register is connected to the first end of second register, first end of second register, first end of second register, then comma second end of second register, second end of second register is connected to the is connected to the first end of third register, first end of third register, comma second end of third register, second end of third register is connected to the first end of first register, first end of first register, which forms a mesh or a triangle, which forms a mesh or a triangle. This type of register is called as this type of network is called as this type of network is called as delta connection or delta network. Delta connection or delta network. ओके, आता लक्ष द्या डेल्टा नेटवर्क मध्ये काय असतं बघा आता. तर डेल्टा नेटवर्क मध्ये पण तीन रजिस्टर्स घेतो आपण. आता स्टार डेल्टा मध्ये कंपल्सरी तीन रजिस्टर असतात, लक्षात ठेवायचं. चौथा रजिस्टर नसतो स्टार डेल्टा मध्ये. चौथ्याला सिम्प्लिफाय करून तीन मध्येच कन्वर्ट करावं लागतं, तरच तो काय फॉर्म करतो, स्टार आणि डेल्टा फॉर्म करतो. ओके, आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की स्टार नेटवर्क मध्ये डेफिनेशन मध्ये काय सांगितलं आपण, की फर्स्ट रजिस्टर जो आहे त्याचा जो सेकंड एंड आहे इट इज कनेक्टेड विथ द फर्स्ट एंड ऑफ सेकंड रजिस्टर. Second end of second register is connected to the first end of third register. Then second end of third register is connected to the first end of first register, which forms a mesh. काय फॉर्म करतो, एक mesh फॉर्म करतो, एक डेल्टा फॉर्म करतो. So this type of connection is called as a delta connection. आता जसे स्टार नेटवर्क मध्ये आपण पाहिले की तीन रजिस्टर्स आपल्याला भेटले होते. एक मिळाला होता R1, दुसरा R2, तिसरा मिळाला होता R3. काय मिळाला होता आपल्याला R3. Okay, it is R3, R1, R2, right? R1, R2, R3. आता याच्यामध्ये रजिस्टरचं नॉमेनक्लेचर कसं असतं बघा. आता हा रजिस्टर कोणत्या दोन पॉइंटच्या मध्ये आलेला आहे, 1 पॉइंट अँड 2 पॉइंट, राईट. हा आता तुमचा आहे फर्स्ट पॉइंट आहे ट्रायंगलचा, हा ट्रायंगलचा सेकंड पॉइंट आहे, हा ट्रायंगलचा थर्ड पॉइंट आहे.
जसं आपण बघा इथे टर्मिनल 1 होता, इथे टर्मिनल 2 होता, इथे टर्मिनल 3 होता आणि हा तिघांचाही कॉमन पॉईंट होता. मग फर्स्ट टर्मिनलचा रजिस्टर R1 घेतला, थर्डचा R3 घेतला, सेकंडचा R2 घेतला. आता हा रजिस्टर इट लाईज बिटवीन द पॉइंट 1 and 2, right? It lies between point 1 and 2. So this resistor is called as R12 or R21. Okay. Now this R lies between point 3 and 2 or 2 and 3, right? So it is called as R23 or R32. Now this point, this resistor lies between point 1 and 3 or 1 and 3 or R3. लक्षात आलं? मग डेल्टा मध्ये रजिस्टरचे पॉइंट्स काय असणार आहेत? तर रजिस्टरचे पॉइंट असतील R12, R23, R31. स्टार मध्ये रजिस्टरचे पॉइंट काय असतील? R1, R2, R3. लक्ष ठेवायचं काय नेहमी डेल्टाचे पॉइंट्स काय असणार आहेत? R12, कारण रजिस्टर डेल्टाचा रजिस्टर हा एका पॉइंट मध्ये येत नाही कधीच, तो दोन पॉइंटच्या मध्येच नेहमी येतो. कसं का डेल्टाचा, तसा स्टारचा हा सिंगल रजिस्टर येतो, पण डेल्टा हा सिंगल येत नाही. हे रजिस्टर्स कोणते? ते दोन पॉइंटच्या मधलं रेजिस्टन्स आहे. हे रेजिस्टन्सच्या दोन पॉइंटच्या मधलं, हे रेजिस्टन्सच्या दोन पॉइंटच्या मधलं. त्यामुळे आपण ते दोन्ही पॉइंट कन्सिडर करतो. कशामध्ये? डेल्टा मध्ये. स्टार मध्ये तो कॉमन पॉइंट आपण कन्सिडर करत नाही, आपण ते फक्त एक पॉइंट कन्सिडर करतो. तो कोणता असतो? जो सिंगल रजिस्टर आहे तेवढाच पॉइंट आपण स्टार मध्ये कन्सिडर करतो. ओके. डेल्टाची डायग्राम ड्रॉ करून घ्या. झालं? ओके. आता डायरेक्टली ट्रान्सफॉर्मेशनची फॉर्म्युलेज बघू आपण. लक्षात ठेवायचे आहे त्याचे न्यूमरिकल बघू आपण. त्याचं काही डेरिवेशन वगैरे काही एक्झाम मध्ये एवढं विचारलं जात नाही. ते डेरिवेशन आपण काय करू, ते लक्षात राहत नाही पटकन. तुमची जी एंड सेम एक्झाम असते किंवा तुमची जी काही युनिट टेस्ट होते त्याजवळ आपण ते डेरिवेशन घेऊ. एक आयडिया घ्या फक्त, ते येणार आहे का तरच आपण ते घेऊया. शक्यतो ते एक्झाम मध्ये विचारलं जात नाही. डायरेक्टली त्याचे न्यूमरिकल्स इम्पॉर्टंट आहे. एक कंपल्सरी न्यूमरिकल ते तुमच्या एक्झाम मध्ये विचारलं जातच. स्टार डेल्टाचं एकतर ते 4 मार्क साठी दोन दोन न्यूमरिकल्स विचारतील किंवा एकच 4 मार्कचं न्यूमरिकल विचारतील. तर 4 मार्क कंपल्सरी हा टॉपिक आपल्याला देऊनच जातो. लक्षात ठेवायचं. लक्षात. तर आपण ते जे न्यूमरिकल्स इम्पॉर्टंट आहेत ते आपण स्टार्ट करू. ओके. फर्स्ट हेडिंग द्या, डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन. डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन. डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन. ओके. आता डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन करतोय आपण. कोणतं ट्रान्सफॉर्मेशन करतोय? डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट? युअर गिवन इज delta and you have to transform it into star connection, right? You have to transform it into star connection. Means you have to find out the R1, R2 and R3. Star connection कसं असतं तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला व्हॅल्यूज कोणत्या फाइंड आउट करायच्या? R1 च्या, R2 च्या आणि R3 च्या, राईट? तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. R1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, R2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, R3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि आपल्याला दिलेला काय आहे? दिलेला काय आपल्याला? डेल्टा दिलेला आहे. काय दिलेला आहे आपल्याला? डेल्टा आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचे R1, R2 and R3.
आता हे फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा, मग मी फॉर्म्युला सांगतो काय येतो याचा डेल्टाचा. आता डेल्टाचा फॉर्म्युला येतो R12 R31 R12 plus R23 plus R31. आता फॉर्म्युला जनरेट कसा झालाय बघा हा. आता बघा, आता आपल्याकडे पॉइंट्स किती आहेत स्टार मध्ये बघा किंवा डेल्टा मध्ये बघा, पॉइंट किती आलेले आहेत, तीनच पॉइंट आलेले आहेत. पॉइंट आलेले आहे 1 2 3, असे तीनच पॉइंट्स आहेत आपल्याकडे. कोणते कोणते, 1 2 आणि 3, हे तीनच पॉइंट आहेत आपल्याला. रेजिस्टन्सचा आर सगळीकडे कॉमन आहे, फक्त 2 3 1 3 2 3 1 3 1 3 1 असं काहीतरी चेंज होते, बाकी सगळं सेम आहे. आता तुम्हाला दिलेले पॉइंट्स कोणते त्यातले, R13 R23 R31 हे आपले पॉइंट्स दिलेले आहेत. आपल्याला फाइंड आउट करायचे R1. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, R1. आता R1 मध्ये काय करायचं, या फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, त्याचा जो डिनॉमिनेटर या तिघांचा आहे तो सगळीकडे सेम असतो. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये डिनॉमिनेटर कसा असतो, सेम असतो. मग इथे डिनॉमिनेटर सगळ्यांचा लिहून घेऊ. R12 R23 R31, इथे पण डिनॉमिनेटर सेम, R12 प्लस R23 प्लस R31. ओके, दोन्ही न्यूमरिकलचा डिनॉमिनेटर पहिल्यांदा आपण लिहून घेतला. आता आपल्याला न्यूमरेटर फाइंड आउट करायचा. तर न्यूमरेटर कसा फाइंड आउट करायचा, तर हे जे गिवन पॉइंट्स आहेत तुमच्याकडे, गिवन पॉइंट्स कोणते, R12 R23 R31, या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत. आता यामध्ये 1 जिथे जिथे येतो, या तीन व्हॅल्यू मध्ये 1 जिथे जिथे येतो ती व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन मध्ये वरती घेऊन टाकायची आपल्याला. 1 कशा कशामध्ये येतो, R12 मध्ये R31 मध्ये, R12 मध्ये R31 मध्ये. हा झाला पहिला फॉर्म्युला जनरेट. सेकंड, 2 कशा कशामध्ये येतो, R12 R23 R12 R23 R12 R23. देन आता 3 कशा कशामध्ये येतो, कशामध्ये येतो, R23 R3. तर तिने फॉर्म्युले जनरेट. लक्षात, यामध्ये काय करायचे आपल्याला, काय करायचे, 1 सोबतच्या पेअर्स, 1 2 एक पेअर होते, 3 1 एक पेअर होते. इथे घेतले आपण 1 2 एक पेअर, 3 1 एक पेअर. नेक्स्ट त्याची पेअर घ्यायच्यानंतर आपल्याला 2 फाइंड आउट करायचा R2. मग R ची 1 सोबत एक पेअर होणार, 3 सोबत एक पेअर होणार, 1 2 2 3. देन फाइंड आउट करायचं आपल्याला 3 सोबत काय करणार, मग एक 2 सोबत पेअर घेणार, एक 1 सोबत पेअर घेणार. हा झाला आपला R23 R31. आणि गिवन मध्ये जे R12 R23 R31 दिलेले ते सगळ्यांचे ऍडिशन ही कंबाईन असतं, कॉमन असतात सगळ्यांना. डिनॉमिनेटरला चेंज फक्त काय होणार आहे, न्यूमरेटर होणार. काय पाहतोय आपण, डेल्टाचं स्टार मध्ये कन्व्हर्जन. आलं लक्षात, फॉर्म्युलेज लिहून घ्या. लक्षात आले का, कसं लक्षात ठेवायचं. आता डिनॉमिनेटर मध्ये चेंज करायचा नाही, न्यूमरेटर मध्ये फक्त पेअर्स बनवायचा. इथे ऑनलाईन मध्ये लक्षात आले का सगळ्यांना. धनश्री, मानसी, साक्षी, वैष्णवी, स्नेहल. परत एकदा सांगतो मी, काय करायचे, आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचे, डेल्टा मधून स्टार मध्ये ट्रान्सफॉर्म करायचंय. डेल्टा मधून स्टार ट्रान्सफॉर्म करायचे म्हणजे गिवन तुम्हाला काय असणार आहे, डेल्टा असणार आहे, डेल्टाचे पॉइंट्स असणार आहेत, डेल्टाचे रेजिस्टन्सेस असतात तुम्हाला गिवन. डेल्टाचे रेजिस्टन्सेस कोणते आहेत मग, R12 R23 आणि R31. या डेल्टा नेटवर्कला आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचे स्टार नेटवर्क मध्ये. कशामध्ये करायचे आपल्याला, स्टार नेटवर्क मध्ये. मग त्याला स्टार नेटवर्क मध्ये कसं ट्रान्सफॉर्म करणार, तर त्याचे फॉर्म्युलेज लागतील आपल्याला. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचे R1 R23 R2 आणि R3, असे 3 रजिस्टर स्टार, असे 3 रजिस्टर आपल्याला फाइंड आउट करायचे. मग R1 चा फॉर्म्युला, R2 चा फॉर्म्युला आणि R3 चा फॉर्म्युला. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की त्यांचा डिनॉमिनेटर सेम असतो. म्हणजे गिवन दिलेल्या सगळ्या पॉइंटची, सगळ्या रजिस्टर्सची सम, म्हणजे त्याचा काय असतो, डिनॉमिनेटर असतो. मग इथे आपण सम करून घेतली, R12 R23 आणि R31.
त्याची इथे पण सम केली, इथे पण सम केली. वरती काय करतोय आपण, फक्त आता न्यूमरेटर फाइंड आउट करायचं. न्यूमरेटर कसं फाइंड आउट करायचा, तर गिवन दिलेले जे रेजिस्टन्सेस आहेत त्यामध्ये वन जिथे जिथे आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. नेक्स्ट मध्ये काय केलं आपण, जिथे इथे टू आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं, आणि लास्ट मध्ये काय केलं, जिथे जिथे थ्री आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. सिम्पली हा फॉर्म्युला काय झाला आपला, जनरेट झालाय. काय झालं आपला फॉर्म्युला, जनरेट झाला. ओके. आता आपल्याला कोणता फॉर्म्युला जनरेट करायचा आहे नेक्स्ट, आता फॉर्म्युला जनरेट करायचा आपल्याला स्टार टू डेल्टाचा फॉर्म्युला जनरेट करायचा. कोणता फॉर्म्युला, स्टार टू डेल्टाचा. स्टार टू डेल्टा म्हणजे आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, म्हणजे आपल्याला कोणते पॉइंट्स फाइंड आउट करायचे, R12 R23 आणि R31 असे पॉइंट्स आपल्याला काय करायचे आता, फाइंड आउट करायचे. ओके. आता हा फॉर्म्युला बघा कसा जनरेट होतो ते. आता या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं, या फॉर्म्युल्यामध्ये जिकडे काय होतं, डिनॉमिनेटर सेम होतं. कुठे, डेल्टा टू स्टार मध्ये. आता स्टार टू डेल्टा मध्ये लक्षात ठेवायचं, न्यूमरेटर सेम ठेवायचं. लक्षात, न्यूमरेटर काय ठेवायचं आपल्याला, सेम ठेवायचं. ओके. आता याचा फॉर्म्युला जनरेट करू. आता गिवन पॉइंट्स कोणते तुमचे, गिवन काय इथे आता आपल्याला, गिवन इज R1 R2 अँड R3. फाइंड काय करायचंय, R12 R23 R31, म्हणजे असं दिलेलं असेल असं फाइंड आउट करायचे. राईट. मग आता आपण ते फाइंड आउट करू. फॉर्म्युला लिहू आपण फर्स्ट, R1 R2 R3. ओके. आता याचा फॉर्म्युला लिहू. यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, यामध्ये काय असतं, जो न्यूमरेटर असतो इट इज सेम. न्यूमरेटर काय ठेवायचं आपल्याला, सेम ठेवायचं. आता अरे हा, आपल्याला डेट काय फाइंड आउट करायचे, R12 R23 R31, राईट. गिवन R1 R2 आणि R3. आता यामध्ये काय करायचं, न्यूमरेटर सेम ठेवायचं. न्यूमरेटर सेम ठेवायचा, R1 इंटू R2 प्लस R2 इंटू R3 प्लस R3 इंटू R1. म्हणजे जो R12 आहे, R12 आहे तो काय करायचं, जेवढे रेजिस्टन्स दिलेले R1 R2 R3 ते सगळ्यांचं कॉम्बिनेशन एकमेक एक 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 पेअर बनवायची, त्यांना त्यांना काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे R1 ने R2 ला मल्टिप्लाय करायचं, R2 ने R3 ला करायचं, नंतर R3 ने R1 ला मल्टिप्लाय करायचं. अगेन सगळीकडे लिहून घेऊ आपण. सगळं जे रेनकोट आणलाय ना, आज काही पाऊस थांबायचं काही वाटत नाही. ओके. सगळीकडे आता आपण काय घेतलं, सगळीकडे काय केलं आपण, न्यूमरेटर सेम केला. आपण काय केलं, सेम न्यूमरेटर केला. आता इथे पॉइंट्स किती असतात आपल्याकडे, ऍक्च्युली पॉइंट्स किती आहेत, 3 पॉइंट आहेत. कोणते कोणते, 1 2 3, 1 2 3, 1 2, राहिला कोण, 3, 2 3, राहिला कोण, 1, इथे घेतला मी R1. देन 3 1, राहिला कोण, R2. झाला फॉर्म्युला. आले लक्षात, लक्षात आले का सगळ्यांच्या. काय करायचं, न्यूमरेटर कसा राहील, सेम. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, फक्त इथला न्यूमरेटर लक्षात ठेवायचा, तिथला डिनॉमिनेटर लक्षात ठेवायचा. तिथला डिनॉमिनेटर लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. तिथला न्यूमरेटर फक्त ही पेअर लक्षात ठेवायची. आता याच्यामध्ये होतं काय मुलांचं, काही भरपूर वेळा काय होतं, इथे R1 प्लस R2 प्लस R3 करतो वरती. तर एवढंच लक्षात ठेवायचं, तू मल्टिप्लाय मध्ये घ्यायचा, R1 इंटू R2 प्लस R2 इंटू R3 प्लस R3 इंटू R1, आणि या पेअर मधला जो राहिलेला रिमेनिंग डिजिट आहे तो इथे डिवाइड मध्ये जाणार. या पेअर मधला राहिलेला जो डिजिट आहे तो इथे डिवाइड मध्ये जाणार. या पेअर मध्ये राहिलेला जो डिजिट आहे तो इथे डिवाइड मध्ये जाणार. फॉर्म्युलेस लिहून घ्या.
झाले लिहून. आता याचा अजून एक फॉर्म्युला पण आहे, जर तो तुमच्या लक्षात राहिला तर ठेवा, नाही राहिला तर मग हा फॉर्म्युला जी टेक्निक सांगितली मी तीच लक्षात ठेवा. तर असा अजून एक फॉर्म्युला काय बघा, यामध्ये काय झालेलं आहे आता, R1 इंटू R2 प्लस R2 इंटू R3 प्लस R3 इंटू R1 सगळ्यांच्या डिवाइड मध्ये कोण आहे, R3 आहे. म्हणजे सगळे टर्म्सला सेपरेट सेपरेट करून जर R3 ने डिवाइड केलं, म्हणजे आपण याला कसं डिवाइड केलं, फॉर एक्झाम्पल बघा इथे R1 into R2 divided by R3 plus R1 into काय पुढे R2 into R3 divided by R3 plus R3 into R1 divided by R3. तर असं केलं काय होईल, इथला R3 इथला R3 कॅन्सल, इथला R3 इथला R3 कॅन्सल. म्हणजे हा फॉर्म्युला कसा जनरेट होतो बघा इथे, फॉर्म्युला जनरेट होतो R1 प्लस R2 प्लस R2 इंटू R2 into R1 into R2, R1 into R2 divided by R. इथे काय होईल जनरेट, असं सेम फॉर्म्युला घेतला आपण तर R2 प्लस R3 प्लस R2 into R2 into R3 अपॉन R1. इथे जनरेट होईल R1 प्लस R1 into R3 divided by R. हा फॉर्म्युला जरी तुमच्या लक्षात राहील तरी चालतं. आपण सिंपल याचं लक्षात ठेवायला R12 फाइंड आउट करतोय, R1 प्लस R2 घ्यायचा, त्यांचाच प्रोडक्ट घ्यायचा, रिमेनिंग टर्मने डिवाइड करायचं, म्हणजे 1 2 3. लक्षात इथे 2 3 परत 2 3 R1 3 1 R1 3 1 डिवाइडेड बाय R2. किंवा हा जर लक्षात ठेवला, हा सोपा आहे लक्षात ठेवायला. त्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायची मल्टिप्लिकेशन. आणि या फॉर्म्युल्याचे हा सोपा का बरं म्हणतो मी तुम्हाला ते पण सांगतो. एकदा आपण इथलं वरचं कॅल्क्युलेशन एकदा प्रॉपर करून घेतलं, एकदा प्रॉपर कॅल्क्युलेशन करून घेतलं, म्हणजे ज्या काही टर्म दिलेल्या आहेत त्या सगळ्यांचं एकदा मल्टिप्लिकेशन ऍडिशन करून घेतली की ही व्हॅल्यू सगळीकडे कॉमन येणार आहे. नंतर तुम्हाला फक्त डिवाइड करायचं काम राहतं, म्हणजे आपला वेळ वाचतो, त्याच्यामध्ये वेळ वाचत नाही. प्रत्येकाचं सेपरेट कॅल्क्युलेशन करत बसावं लागतं. तसं याच्यामध्ये एकदा वरचं न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन करून घेतलं, डिनॉमिनेटर फक्त डिवाइड करत राहायचं. लक्षात, त्यामुळे हा सोपा आहे लक्षात ठेवायला, कॅल्क्युलेशनला पण इझी जाते आहे. कळाले का, याचे न्यूमरिकल्स घेऊ आपण डायरेक्टली. राईट डाऊन न्यूमरिकल 1. three resistances three resistances three resistances three resistances of 8 ohm of 8 ohm three resistances of 8 ohm are connected in delta fashion are connected in delta fashion are connected in delta fashion. Find the equivalent star connected network. Find the equivalent star connected network. Find the equivalent star connected network. आता असे न्यूमरिकल झाल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं बघा, पहिल्यांदा आपण काय करायचं तर डेल्टा काढून घ्यायचा, डेल्टा नेटवर्क ड्रॉ करून घ्यायचं. डेल्टा नेटवर्क ड्रॉ करून घ्यायचा. डेल्टा नेटवर्क ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला त्यांनी काय म्हटले, थ्री रेजिस्टन्सेस ऑफ 8 ओहम इच, म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 8 ओहम दिलेली आहे. मग इथे येणार 8 ओहम, इथे येणार 8 ओहम, इथे पण येणार 8 ओहम. पॉइंट नंबर 1, पॉइंट नंबर 2, पॉइंट नंबर 3. गिवन काय येणार होता, R12 इक्वल्स टू 8 ओहम, R23 इक्वल्स टू 8 ओहम, R31 इक्वल्स टू 8 ओहम. तिघांचंही रेजिस्टन्स कसं आलं, सेम आले, तिघांची व्हॅल्यू आलेली 8 ओहम. राईट. मग आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला, स्टार नेटवर्क म्हणजेच काय फाइंड आउट करायचं, R1 R2 R3 R1 R2 R3. राईट. आता फॉर्म्युलेस घेऊ आपण. R1 इक्वल्स टू काय फॉर्म्युला R1 चा,
काय करतो आपण, काय लक्षात ठेवतो यामध्ये डिनॉमिनेटर सेम राहतो. डिनॉमिनेटर काय राहतो याचा, सेम. फॉर्म्युलेज लिहा प्रत्येक वेळा. फॉर्म्युले लिहिले तर प्रॅक्टिस होईल आपल्याला. R12 प्लस R23 प्लस R31 इथे येतो. वरती काय येतो, काय तो फॉर्म्युला, काय तो R12 into R, then R23 into R12 plus R23 plus R3, then R3, R31, R23 divided by R12 plus R23 plus R3. 8 into 8 divided by 8 plus 8 plus 8.